नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महा-टी-टी विषयक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. आजच्या पुढारी न्यूजपेपरला आलेली ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. बघा, कोर्टाच्या निर्णयानुसार तसेच रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी महा-टी-टी परीक्षा ही अनिवार्य करण्यात आली आहे आणि या परीक्षेची तारीख घोषित देखील झाली आहे आणि ती डेट आहे 23 नोव्हेंबर आणि ही परीक्षा नियोजित वेळेत होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, आधी आपण ही बातमी वाचूया. बघा, पुढारी न्यूजपेपरला टी-टी संबंधित जेवढ्या काही बातम्या असतात त्या ह्या विश्वासार्ह आहेत. बघा, येत्या 23 नोव्हेंबरला टी-टी परीक्षा. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी काय म्हटलं आहे, तर बघा, राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात टी-टी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्या संदर्भातील पूर्वतयारी सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार राज्यात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे. तर हे तर आपल्याला कन्फर्म झालेलं आहे की येणारी आगामी महा-टी-टी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो तुम्ही आताच बघितलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या परंतु टी-टी अनुत्तीर्ण उमेदवारांना टी-टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टी-टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टी-टी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सुतोवाच केले आहे. या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणारी टी-टी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे आपल्याला दिसते. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे शिक्षक आता सध्या कार्यरत आहेत त्यांना आणि जे विद्यार्थी आतापर्यंत ज्यांची इच्छा आहे शिक्षक होण्याची परंतु ते टी-टी उत्तीर्ण झालेले नाहीये, त्यांना ही खूप मोठी संधी आता चालून आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी अभ्यासाला लागणं खूप महत्त्वाचं आहे. समजूया. बघा, राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-टी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात 23 तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी-टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. टी-टी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑफलाईन भरावा लागणार आहे, परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अर्ज बिनचूक असावा यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये टी-टी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा घेण्यासाठी किमान 2 महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते. परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागवणे व अर्ज तपासणी, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी या कालावधी देण्यात येत असतो. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेणे शक्य होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 16 ते 23 अशा 2 तारखा परीक्षा परिषदेने आपल्याला दिलेल्या आहेत. कारण की MPSC आणि UPSCच्या परीक्षेचा विचार करून त्या तारखांची पडताळणी करून आपल्याला ही तारीख कळवण्यात येईल. तर सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तर या परीक्षेचं नोटिफिकेशन कधी येईल, तर येत्या 2 दिवसात या टी-टी परीक्षेचं नोटिफिकेशन येऊन जाईल. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही परीक्षा ऑफलाईन होते आणि अतिशय पारदर्शकरित्या ही परीक्षा पार पडते. महा-टी-टी परीक्षा दरवर्षी ऑफलाईनच होते आणि यावर्षी सुद्धा ऑफलाईन होणार आहे. दरवर्षीप्रमाणे OMR शीटची आपल्याला कार्बन कॉपी मिळणार आहे आणि आपल्याला आन्सर केल्यानंतर आपला स्कोअर किती येतो ते सुद्धा आपण तपासू शकतो. तर मित्रांनो, बघा, कार्यरत शिक्षकांना तसेच भविष्यात ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्या सर्वांना टी-टी परीक्षा पास होणे गरजेचे आहे. तर या परीक्षेची तयारी करणं गरजेचे आहे. राहिला प्रश्न क्लास लावावा किंवा नाही लावावा, तर सेल्फ स्टडी करून सुद्धा आपण ही परीक्षा पास होऊ शकतो. संबंधित नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.